सबसे पहले हिंदू भारत माता के बेटा बेटी चलते हैं सीना तान के, चलते हैं सीना तान के. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित माझ्या देशबांधवांनो, प्रथम तुम्हा सर्वांस 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. यह धरती जिसकी माँ है और यह आसमान जिसका बाप है, यह धरती जिसकी माँ है और यह आसमान जिसका बाप है, और यह तिरंगा जिसका बाप और यह परिवार जिसका देश है, मैं उसी के एक जुबानी. और मैं अपने आप को फौजी और जात बताने से पहले यह बताती हूँ कि मैं हिंदुस्तानी लड़की हूँ, हिंदुस्तानी लड़की हूँ. माझे नाव अनुष्का खंडू आगवानी. मी आता 7वी मध्ये शिकते. आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण 26 जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिन का साजरा करतो. तर त्याचं कारण असं आहे की 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणून या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. देशभक्ती म्हणजे नक्की काय. खरं तर छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली म्हणून ते खरे देशभक्त आहेतच, पण एक स्वातंत्र्य आणि क्रांतिकारकाचे प्राण जीव जगणारे देशभक्त आहेत. त्यामुळे ते खरे देशभक्त आहेतच. वो हंस के मर गए अपने देश की शान के लिए, वो हंस के मर गए अपने देश की शान के लिए. अफसोस हम आज भी लड़ रहे हैं रोटी कपड़ा और मकान के लिए, रोटी कपड़ा और मकान के लिए. जिस जिंदगी को हम अभिमान से जी रहे हैं उसी जिंदगी को उन्होंने फिक्र में जिया, फिक्र में जिया. अंतर तो इतना है बस, अंतर तो इतना है बस, हम अभी पैसे के लिए जी रहे हैं लेकिन वो वतन के आजादी के लिए जिए, वतन के आजादी के लिए. आजचे वाळवंटी प्रदेशात किंवा अगदी थंड प्रदेशात देशाचे संरक्षण करणारे ते सैनिक ज्यांच्यामुळे शत्रू सीमेपासून पुढे येऊ शकत नाही. मग आपण खरे देशभक्त म्हणतो तरी कशाला. त्यांनी देशासाठी काम केले म्हणून ते देशभक्त. मग काय आपण प्रत्येक सीमे जाऊन लागणार. ते शक्य नाही. पण आपण आपल्या पदावर गेल्यावर जो देशासाठी प्रामाणिकपणाने काम करतो तो आजचा खरा देशभक्त आहे. आता आपण भारत माता की जय आझादीने बोलतो, स्वातंत्र्याने बोलतो, पण या वाक्यासाठी हजारो सैनिकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. आज जर शिवाजी महाराज असते तर हिंदवी स्वराज्य नसते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर संविधान नसते, राजगुरू भगतसिंग सुखदेव नसते तर हे इन्कलाब जिंदाबाद नसते. हे सर्व नसते ना तर कदाचित आज आपण इथे नसतो, तर आज आपण इथे नसतो. जेव्हा एक आई आपल्या मुलाला म्हणते जा आणखी काम धरती आणि त्या देशासाठी लढ, त्या तिरंग्यासाठी लढ, ती खरी माऊली देशाची भक्त आहे. अशी माऊली आणि वडील त्याच्या घरी असते ना त्या घरातील मुले देशासाठी प्राण द्यायला कधीही तयार असतील. आझादी त्यालाच काय जो कधी गुलाम होता. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी आपण देशभक्तीपर गीत म्हणतो, अनेक कार्यक्रम राबवतो, पण दुसरीकडे त्याच ठिकाणी ते पडलेले प्लास्टिकचे झेंडे यांकडे आपण दुर्लक्ष करतो. अरे तुम्ही देशाची भक्ती करू नका पण माझ्या देशाचा अपमान तुम्ही करू नका. ना मुझे धन चाहिए ना मुझे धन चाहिए, मुझे तो बस अपना वतन चाहिए, अपना वतन चाहिए. और काम इसे कुछ करके जाना है. अगर यह दुनिया भी बन जाए तो ये तिरंगा नीचे गिरना नहीं चाहिए, नीचे गिरना नहीं चाहिए. देशभक्ती संदर्भात वैभव कुशारी म्हणतात की कोणतेही काम निस्वार्थपणे करणे म्हणजे देशभक्ती. उत्कर्ष जाधव म्हणतात की संविधानाचे पालन करणे, संकटात एका माणसाने दुसऱ्या माणसाची मदत करणे म्हणजे देशभक्ती. ज्ञानेश्वर देवरी म्हणतात की एका संकटात दुसऱ्या माणसाने मदत करणे म्हणजे देशभक्ती. आज आपल्या भारताची लोकसंख्या 144 कोटी एवढी आहे. मग हे सर्व लोक देश चालू शकतात ते शक्य नाही. पण आपण नागरिक म्हणून देश आपले कर्तव्य पार पाडताना आपली देशभक्ती देशाला दाखवून देऊ शकतो ती आजची खरी देशभक्ती आहे. फक्त पंतप्रधान देश चालवतो आणि सरकारी विज्ञानातील लस तीनही का चालवत देश, कृषी मंत्री देश चालवतो आणि शेतकरी तीनही का चालवत तो नाही का चालवत देश, शिक्षण मंत्री देश चालवतो आणि अंगणवाडी शिकवणारी शिक्षिका ती नाही का चालवत देश.